नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट। महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा टप्पा पार होणार 6,000 रुपये। महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारभाव वाढणार, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। काय आहे प्रमुख कारण का सोयाबीनचे बाजारभाव वाढणार? सध्या सोयाबीन जो आहे 5,000 टप्पा पार केलेला आहे। जागतिक बाजारात झालेली हालचाल, पेरणीच्या तोंडावर सोयाबीनचे बाजारभाव वाढणार। आता बघा, महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे। काल परवा जर बघितलं आपण, जालना असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, सरासरी बाजारभाव 5,000 रुपये प्रति क्विंटल आलेला आहे। परंतु आता जूनमध्ये हा सोयाबीनचा बाजार 6,000चा टप्पा पार करणार आहे। काय आहे सविस्तर माहिती, सविस्तर चर्चा करूया। सोयाबीन बाजारभाव जाणार 6,000च्या पार। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलंय, देश पातळीवर काय झाले आहे, राज्यात काय परिस्थिती आहे, चला तर सविस्तर चर्चा करूया। मागच्या महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव 4,000, 4,500, 5,000पर्यंत होते। परंतु आता हे बाजारभाव 5,000, 5,500, 6,000चा टप्पा पार करणार आहे। मागच्या एप्रिल, मे, जूनचा जर अंदाज घेतला तर एप्रिल, मेमध्ये बाजारभाव हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे। मेमध्ये हे बाजारभाव सरासरी बाजारभाव 4,500 ते 5,000 रुपये पर्यंत आलेले आहे। परंतु आता आपण काल परवा जर बघितलं, काही ठिकाणी 5,000, 5,500पर्यंत बाजारभाव गेलेला आहे। वाशिम असेल, नागपूर असेल, जालना असेल, 5,000चा टप्पा ओलांडताना आपल्याला दिसत आहे। सरासरी दर 50 रुपये प्रत्येक ठिकाणी बाजारभाव आपल्याला दिसत आहे। परंतु आता महाराष्ट्रासह सर्व ठिकाणी बाजारभाव 50, 55, 60 रुपये प्रति किलो प्रमाणे होणार आहे। कारण आवक घटलेली आहे, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आहे आणि इतर महत्त्वाच्या अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहे, सविस्तर चर्चा करूया। राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी किमान हमीभाव जो आहे, हमीभाव जाहीर केलेला आहे। 2025-26साठी सोयाबीनला 5,328 रुपयाचा प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे। म्हणजे इथून पुढे सोयाबीनला 5,000चा आकडा हा सहज शक्य आहे पार करणे। आजचा विचार जर केला, जून महिन्यामध्ये सोयाबीनची आवक घटलेली आहे, हे पहिलं कारण आहे। आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील जे काही हालचाली आहे, या सोयाबीनच्या बाजारभावाला वाढणीस महत्त्वाची आहे। महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे। राज्यामध्ये विविध बाजार समित्यांमध्ये बाजारभाव हा वेगवेगळा आहे। 2025मध्ये सोयाबीनला चांगली दर मिळू शकतो असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे। आता बघा, जर आपण बघितलं, मुख्य बाजारपेठा जी आहे, लासलगाव, विंचूर असेल 4,600 ते 5,000 आहे। बार्शी, वैराग असेल, चंद्रपूर असेल, कारंजा असेल, नागपूर असेल आणि ह्या सर्व ठिकाणच्या आसपासच्या बाजार समित्या असतील, लातूर असेल, वाशिम असेल, हिंगोली असेल, सरासरी दर 4,600 ते 4,500 आहे। आता बाजारभाव वाढण्याची प्रमुख कारणे कोणती? आवकीचे प्रमाण, काही ठिकाणी आवक कमी आहे, काही ठिकाणी आवक जास्त आहे। सोयाबीनची जात, पिवळ्या जातीची सोयाबीनला चांगली मागणी आहे आणि स्थानिक मागणी, प्रत्येक ठिकाणी स्थानिक मागणी आहे, काही ठिकाणी राज्यस्तरीय मागणी आहे, काही ठिकाणी आंतर देशामध्ये मागणी आहे। आत्ताचा जर मार्चचा जर विचार केला, मार्च 2025 3,500 ते 4,500 एवढी मागणी आणि बाजारभाव आहे। एप्रिल 2025 4,000 ते 4,700पर्यंत बाजारभाव आहे। मेमध्ये सरासरी बाजारभाव शिफ्ट होऊन 4,000 ते 5,200 आहे आणि जूनमध्ये हाच बाजारभाव 4,000 ते 6,000 होणार आहे, यात काही शंका नाही। आपल्याला हा बाजारभावाचा अंदाजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।